पुढची बातमी बघूयात। अविनाश जाधवांसाठी राज ठाकरे यांची आज पुन्हा एकदा सभा होणार आहे। ठाण्यामधल्या गावदेवी मैदानामध्ये आज राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे। एकाच उमेदवारासाठी राज ठाकरेंच्या 2 सभा होणार आहेत। ठाण्यामध्ये सध्या भाजपचे 2 टर्म आमदार संजय केळकर तर ठाकरे गटाकडून राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। दरम्यान सभेचा आढावा या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। ठाण्यात राज ठाकरे यांची दुसरी सभा पार पडते आहे आणि क्वचितच असं होतं की एखाद्या उमेदवारासाठी राज ठाकरे हे 2 वेळेस एकाच निवडणुकीमध्ये सभा घेतात। त्यापैकीच एक उमेदवार आहेत अविनाश जाधव। अविनाश जाधव हे ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार आहेत। मागील वेळेस देखील ते याच मतदारसंघातून उभे होते आणि त्यांना संजय केळकर यांच्यापेक्षा 20,000 मतं कमी पडली होती, पण त्यांचा संघर्ष हा चांगला होता, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना यावर्षी संधी देण्यात आलेली आहे। आणि अविनाश जाधव यांच्यासाठीच आज पुन्हा एकदा राज ठाकरे हे खास या गावदेवी मैदानामध्ये सभा घेत आहेत। राजन विचारे आणि संजय केळकर यांच्या विरोधात उभ्या असलेल्या अविनाश जाधव यांच्यासाठी राज ठाकरे काय बोलतात, ठाण्याच्या विकासाबद्दल राज ठाकरे काय बोलतात, एखादा बाळासाहेबांच्या विषयीचा प्रसंग राज ठाकरे सांगतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की मैदान हे जे मैदान आहे गावदेवीचं मैदान ते ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानात जर सभा गाजली तर त्या ठिकाणी त्याच पक्षाची सत्ता येते, हे या आधीचं समीकरण आहे। त्यामुळे यावर्षी देखील हे समीकरण जुळून येणार का आणि राज ठाकरेंच्या सभेमुळे अविनाश जाधव हे निवडून येणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।